गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी प्राध्यापक डॉक्टर ए कुलकर्णी. उद्योजकतेची मूलतत्वे या विषयामध्ये आपण उद्योजक कसा निर्माण होतो, उद्योजकता कशी निर्माण होते या संबंधीचे 2 सिद्धांत याआधी पाहिलेले आहेत. या ठिकाणी आपल्याला तिसरा आणि एक महत्त्वाचा सिद्धांत अभ्यासायचा आहे, तो म्हणजे कार्यसिद्धी प्रेरणा सिद्धांत. याला नीड फॉर अचिव्हमेंट ऑर एन अचिव्हमेंट असं म्हटलं जातं. डेव्हिड मॅक्लेलँड यांनी हा सिद्धांत मांडला. एखादा उद्योजक निर्माण होण्यामागे कोणत्या मूलभूत प्रेरणा असतात, कशामुळं तो उद्योजक निर्माण होतो किंवा उद्योजकता कशी निर्माण होते, एखादी व्यक्ती उद्योजक का बनते, यासंबंधी वेगवेगळे सिद्धांत इथं मांडले गेलेले आहेत. त्यातला हा देखील एक महत्त्वाचा सिद्धांत आहे. या दृष्टीनं मॅक्लेलँड यांनी कार्यसिद्धी प्रेरणा ह्या उपजत असतात अशा प्रकारचा सिद्धांत मांडलेला आहे. एखाद्या व्यक्तीला ज्यावेळी आपण मोटिवेट करतो किंवा एखाद्या व्यक्ती पुढे जाते, तर ती पुढे का जात असते, एखादी व्यक्ती एखाद्या क्षेत्रामध्ये का जात असते, ती अचीव करण्याची किंवा ती मूलभूत प्रेरणा त्याच्यामध्ये कशी निर्माण होते, या संबंधीचा या ठिकाणी सायकॉलॉजिकल स्टडी त्या काळामध्ये केला गेला आणि त्यानंतरच्या त्या स्टडीनुसार या ठिकाणी हा सिद्धांत इथं मांडला गेलेला आहे. याला या ठिकाणी कार्यसिद्धी प्रेरणा, नीड फॉर अचिव्हमेंट असं म्हटलं जातं. मॅक्लेलँड यांच्या म्हणण्याप्रमाणे माणसाच्या 3 मूलभूत प्रेरणा असतात. पहिली जी प्रेरणा असते नीड फॉर अचिव्हमेंट, ते म्हणजे कार्यसिद्धी, एखादी गोष्ट करण्याची उर्मी, एखादी गोष्ट पूर्ण करण्याची इच्छा, याला कार्यसिद्धी असं म्हटलं जातं. म्हणजे ती गोष्ट पूर्ण केल्याशिवाय ती व्यक्ती शांत बसू शकत नाही, शांत होऊ शकत नाही. ते मिळवणारच, अमुक एक गोष्ट मिळवायची आहे तर ती मिळवणारच, हे मिळाल्याशिवाय ती गोष्ट किंवा ती व्यक्ती इथं थांबत नाही आहे. दुसरी एक महत्त्वाची प्रेरणा असते ती म्हणजे सत्ता मिळवणे. काही व्यक्तींना सत्ता मिळवण्याचा, दुसऱ्यावर अधिकार गाजवण्याचा, सत्ता गाजवण्याचा विचार असतो. आणखी ते सत्ता मिळवण्याच्या दृष्टीनं इथं प्रयत्न करत असतात. ह्या मूलभूत प्रेरणा आहे. कार्यसिद्धी एक मूलभूत प्रेरणा असते, सत्ता मिळवणे ही दुसरी प्रेरणा असते आणि तिसरी प्रेरणा जी आहे ती म्हणजे नीड फॉर ॲफिलिएशन, दुसऱ्याशी चांगलं वागणं, चांगलं राहणं, फ्रेंडशिप करणं, या पद्धतीचं या ठिकाणी प्रेरणा असतात. या मूलभूत प्रेरणा असतात. म्हणजे काही जणांना विशिष्ट कार्य हे करायचं असतं, ते त्याची अचिव्हमेंट ही त्या ठिकाणी मूलभूत प्रेरणा असते. काही जणांना सत्ता मिळवणं ही मूलभूत प्रेरणा वाटते, तर काही जणांना सौहार्द मिळवणं हे देखील मूलभूत प्रेरणा असते. तर या 3 मूलभूत प्रेरणा या मॅक्लेलँड यांनी मांडल्या. या ज्या 3 मूलभूत प्रेरणा असतात त्यामध्ये मॅक्लेलँड यांनी 2 प्रकारच्या प्रेरणा सांगितलेल्या आहेत. त्या म्हणजे अंतर्गत प्रेरणा, आणखी बाह्य प्रेरणा. अंतर्गत प्रेरणा म्हणजे या अंतर्गत ऊर्जा असते माणसाची, विशिष्ट गोष्ट करण्याची आंतरिक एक शक्ती असते, आंतरिक प्रेरणा असते आणि त्या दृष्टीनं तो विचार करत असतो. म्हणजे त्याला कुणी सांगायला लागत नाही, त्या व्यक्तीला कुणी सांगायला लागत नाही की अमुक कर तमुक कर असं सांगायची आवश्यकता नसते. ती त्याची उर्मी असते, स्वतःची उर्मी इथं असते, स्वतःच्या प्रेरणा असतात, या अंतर्गत प्रेरणा असतात. आणि दुसऱ्या ज्या प्रेरणा आहेत त्याला बाह्य प्रेरणा असं म्हटलेलं आहे. त्या म्हणजे प्रेशर एक्सर्टेड बाय एक्सपेक्टेशन ऑफ अदर्स, दुसऱ्यांनी अपेक्षा केलेल्या असतात की अमुक कर, तुझ्याकडून अशी अपेक्षा आहे, अमुक केलं पाहिजे, अशा स्वरूपाच्या या प्रेरणा असतात. समजा पालक असतील तर पालकांचा मुलांवर दबाव असतो, तू अमुक केलं पाहिजे, तमुक केलं पाहिजे, इथं नोकरी केली पाहिजेस, हे मिळवलं पाहिजेस, अशा ज्या प्रेरणा असतात याला बाह्य प्रेरणा असं म्हटलं जातं. म्हणजे काही प्रेरणा ह्या अंतर्गत असतात, आणखी काही प्रेरणा या बाह्य असतात. त्या व्यतिरिक्त या ठिकाणी मॅक्लेलँडने आणखी काही प्रेरणा सांगितल्या आहेत. त्यामध्ये लो एन अचिव्हमेंट, याच्यामध्ये काही प्रेरणा अशा असतात, काही व्यक्तींकडे अशा प्रेरणा असतात की त्या ठिकाणी फारशा महत्त्वाच्या नसतात. लो एन अचिव्हमेंट म्हणजे त्यांच्या ज्या अंतर्प्रेरणा असतात या सौम्य स्वरूपाच्या असतात. त्या पाठीमागे त्यांना अपयशाची भीती वाटत असते. म्हणजे एखादी गोष्ट करण्याची इच्छा असते परंतु अपयश येईल अशा पद्धतीची त्यांना कायम भीती वाटत असतात. त्या व्यक्तिमत्वाला त्यांनी लो अचिव्हर्स असं म्हटलं आहे. म्हणजे जरी प्रेरणा असली, त्या व्यक्तीकडे जरी प्रेरणा असली तरी देखील त्यांना तेवढी
आवश्यक तेवढी प्रेरणा नसते की ते काहीतरी करू शकतील, नवीन काहीतरी गोष्ट इथं करू शकतील, कारण अपयश येण्याची भीती ही त्यांच्या दृष्टीनं महत्त्वाची असते. दुसरं एक गोष्ट त्यांनी सांगितलेलं आहे, काही लोक हाय अचिव्हमेंट असलेले असतात, त्यांच्याकडच्या ज्या प्रेरणा असतात त्या जास्त चांगल्या प्रकारच्या असतात, त्यांना आव्हान स्वीकारण्याची, नवीन नवीन आव्हानं स्वीकारण्याची इथं इच्छा असते आणि त्या पद्धतीने ते वागत असतात. म्हणजेच मॅक्लेलँड यांच्या दृष्टीनं मूलभूत प्रेरणा या 3 प्रकारच्या असतात. त्यातल्या काही प्रेरणा या अंतर्गत स्वरूपाच्या प्रेरणा असतात, काही प्रेरणा या बाह्य स्वरूपाच्या किंवा बाह्य दबावामुळे निर्माण झालेल्या प्रेरणा असतात. सगळ्याच व्यक्ती एकसारख्या नसतात. काही लोकांकडं कमी स्वरूपाच्या लो अचिव्हमेंट असलेल्या व्यक्तिमत्व असतात, काही व्यक्तिमत्व ही आव्हानात्मक प्रेरणा असणारी व्यक्तिमत्व असतात. तर हे जी व्यक्तिमत्व आहेत ती कशी निर्माण होतात यासंबंधी देखील मॅक्लेलँड यांनी भूमिका इथं मांडलेली आहे. ही प्रेरणा ह्या कशा निर्माण होतात हे इथं महत्त्वाचं आहे. ज्यावेळी आपण त्याने एक सांगितलेला एक सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे बघा, तो म्हणजे 6 ते 8 वर्षापर्यंतच्या मुलांना ज्यावेळी तुम्ही स्वातंत्र्य देत आहे, काहीतरी इंडिपेंडेंटली स्वतंत्रपणे करायला सांगताय, त्यावेळी ती मुलं या ठिकाणी मोठेपणी चांगलं काहीतरी करू शकतात, स्वतः निर्णय घेऊ शकतात. तुम्ही जर प्रत्येकाला दबाव टाकला, अमुक गोष्ट करू नको, अमुक हे इथं महत्त्वाचं नाही आहे, किंवा हे करू नको, ते करू नको, इथं जाऊ नको, तिथं जाऊ नका, जर तुम्ही सांगत बसला तर त्या ठिकाणी ते स्वतंत्र व्यक्तिमत्व त्यांची बनत नाही आहेत. म्हणजे एखादी प्रेरणा निर्माण होण्याकरता या गोष्टी देखील महत्त्वाच्या असतात. त्यानंतर दुसरं त्याने सांगितलेलं आहे, तुम्ही त्यांचं बऱ्याच वेळा कौतुक केलं पाहिजे. म्हणजे एखादी गोष्ट त्याने अचीव केली, नवीन काहीतरी, लहान मुलांनी समजा चांगलं काहीतरी केलं तर त्याला बक्षीस मिळालं पाहिजे, त्यांचं स्तुती केली पाहिजे. हे जर स्तुती केली तर त्याचा फायदा त्याचा मोठेपणी इथं होऊ शकतो. त्यानंतर या ज्या व्यक्ती असतात त्या व्यक्तींना कायम स्वतःबद्दल अभिमान असतो, स्वतःबद्दल स्तुती ऐकण्याची इच्छा असते आणि केलेल्या कामाचं या ठिकाणी कौतुक व्हावं ही त्यांची अपेक्षा असते. या ज्या अपेक्षा असतात त्या जर पूर्ण झाल्या तर त्या व्यक्ती मोठ्या इथं होऊ शकतात. हा जो सिद्धांत आहे, या सिद्धांतामध्ये मॅक्लेलँड यांनी जी व्यक्तिमत्व सांगितलेली आहेत, ज्यांच्याकडं कार्यसिद्धी प्रेरणा चांगल्या असतात, त्यांच्या दृष्टीनं कार्यसिद्धी होणं, कार्य पूर्ण करणं, अचीव करणं हे इथं महत्त्वाचं असतं. त्यांच्या दृष्टीनं बाकीच्या गोष्टी महत्त्वाच्या नसतात. किती पैसा मिळाला, लोकांनी काय म्हटलं, हे त्यांच्या दृष्टीने इथं महत्त्वाचं नसतं. कार्य होणं, कार्य साध्य करणं हे त्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं असतं. दुसरं, त्या ठिकाणी ते दुसऱ्यांसाठी काही करत नसतात. अशी जी व्यक्ती असतात ते दुसऱ्यांसाठी करतात असं नाही आहे. ते कार्य जे करतात ते स्वतःच्या समाधानासाठी करत असतात. एखादा उद्योजक ज्यावेळी एखादा उद्योग सुरू करतो त्यावेळी त्याला फार मोठं त्या ठिकाणी प्रॉफिट मिळावा, लोकांना रोजगार मिळावा, समाजाची सेवा करावी असा उद्देश नसतो. तो बऱ्याच वेळा स्वतःच्या समाधानाकरता, आत्मसमाधानाकरता इथं कार्य करत असतो. म्हणजे ही प्रेरणा देखील महत्त्वाची असते. आणखी तिसरा जो घटक आहे तो म्हणजे आर्थिक प्रेरणा, ह्या देखील महत्त्वाच्या असतात. आर्थिक प्रेरणा म्हणजे काय, समजा एखादं तुम्ही काम केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला फायदा झाला पाहिजे. तुम्हाला जर फायदा होत नसेल आणि समाजसेवा नुसती करायची म्हटली तर इथं चालू शकणार नाही. त्यामुळं आर्थिक प्रेरणा ह्या असल्या पाहिजेत. तर लोकांच्या दृष्टीनं, उद्योजकाच्या दृष्टीनं कार्यसिद्धी महत्त्वाची असते, आत्मसमाधान महत्त्वाचं असतं आणि आर्थिक प्रेरणा देखील तितक्या महत्त्वाच्या असतात. म्हणजेच मॅक्लेलँड यांनी सांगितलेलं आहे की उद्योजक केव्हा बनतो तर त्या ठिकाणी अशा प्रकारच्या स्वयंप्रेरणा असतात, त्याचवेळी ती व्यक्ती उद्योजक बनू शकतो. म्हणून त्याला एन अचिव्हमेंट किंवा नीड ऑफ अचिव्हमेंट असं इथं म्हटलेलं आहे. अशा व्यक्तींच्या दृष्टीनं सुरक्षितता ही फारशी महत्त्वाची नसते किंवा समाजामध्ये असणारं स्थान, स्टेटस हे महत्त्वाचं नसतं. विशिष्ट गोष्ट अचीव करणं ही त्यांच्या दृष्टीने इथं महत्त्वाची असते. विशिष्ट गोष्ट मी मिळवणारच हे महत्त्वाचं असतं. ती सुरक्षित आहे का, मला पुढे व्यवस्थित होईल का, हे त्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचं नसतं. म्हणजे लॉस झाला तरी चालेल, परंतु ती गोष्ट मी मिळवणारच हे त्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं असतं. त्यानंतर त्यांच्या दृष्टीनं अशी जी व्यक्तिमत्व असतात त्यांच्या दृष्टीनं उत्तर अपेक्षित असतात. म्हणजे केलेलं जे कार्य आहे त्याचा फीडबॅक मिळणं हे इथं गरजेचं असतं. फीडबॅक मिळालं नाही
समजा त्यांनी कार्य करत चालले आणि काही फीडबॅक नसेल, लोकांकडून काही इथे उत्तरे मिळत नसतील, फीडबॅक मिळत नसेल, तर त्या लोक इथं निराश होऊ शकतात. आणखीन एक महत्त्वाचं गोष्ट म्हणजे हे प्रेरित लोक असतात, स्वतःहून प्रेरित झालेले लोक असतात. त्यांना इतरांनी प्रेरित करावं लागत नाही, मोटिवेट करावं लागत नाही. ते स्वतःहून इथं प्रेरित झालेले असतात. त्यामुळंच ते या ठिकाणी मोठे उद्योजक बनतात. हा जो सिद्धांत आहे तो सिद्धांत प्रामुख्याने एका सायकॉलॉजिकल टेस्टवर इथं अवलंबून आहे. 60च्या दशकामध्ये एक सायकॉलॉजिकल टेस्ट आली, त्याला थीमॅटिक ॲप्रिसिएशन टेस्ट असं म्हटलं जातं, टॅट असं म्हटलं जातं, TAT. तर या ठिकाणी व्यक्तिमत्व कसं शोधायचं किंवा एखादी व्यक्ती विशिष्ट घटनेकडं कुठल्या दृष्टीनं पाहू शकते या संबंधी इथं विचार केले गेले आणि त्यानंतर त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व इथं शोधलं गेलं. तर हे जे व्यक्तिमत्व असतं त्या व्यक्तिमत्वानुसार या ठिकाणी त्या व्यक्तीच्या पुढच्या प्रेरणा ठरत असतात. ही जी TAT ही जी टेस्ट घेतली जाते ती साधारणपणे एखाद्या वस्तूकडं, एखाद्या चित्राकडं, एखाद्या फोटोकडं ती व्यक्ती कुठल्या दृष्टीनं बघते आणि त्याच्या मनामध्ये कुठले विचार असतात याच्यावरून पुढे ते काय होईल, कुठल्या पद्धतीची व्यक्तिमत्व घडेल हे इथं निश्चित होतं. साधारणपणे त्याकरिता त्या टेस्टच्या काही फोटोज इथं आहेत, त्यानुसार व्यक्ती त्या संबंधी कुठला विचार करू शकते हे इथं निश्चित होतं. आता या ठिकाणी हा एक फोटो आहे बघा. या ठिकाणी एक मुलगा इथं बसलेला आहे, समोर एक त्याचं वाद्य दिसतंय, तो विचार करत बसलेला आहे. आता नेमके हा फोटो बघितल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी वेगळं येऊ शकतं. म्हणजे काही लोक त्या ठिकाणी विचार करतील हा काय बघत बसलाय, काही लोकांना माहिती असेल हा कुठला विचार करतोय. याच्या मनामध्ये असणारे विचार अनेक प्रकारचे अनेक इथं लोक सांगू शकतील. परंतु ज्याच्या मनामध्ये विशिष्ट विचार येतो, म्हणजे हा जर मुलगा बघतोय त्या एखाद्या वाद्याकडं, जर तो पुढील दृष्टिकोनातून बघत असेल आणि त्याचा जर तसा विचार असेल तर ती व्यक्ती वेगळ्या दृष्टीनं वेगळा विचार करणारी मानली जाते, किंवा अचिव्हमेंट करणारी इथं मानली जाते. आणखीन एक चित्र त्या ठिकाणी एक तरुण स्त्री आहे आणि तिचं म्हातारं रूप, म्हणजे तरुणपणातली स्त्री आणखी नंतर म्हातारपणाची स्त्री, अशी दोन इथं चित्र आहेत. ही जी चित्र आहेत ती चित्र मुलांना किंवा त्या व्यक्तिमत्वांना दाखवली जातात आणि त्यांच्या मनातले विचार जे आहेत ते लिहून काढायला सांगितलं जातं. म्हणजे मगाचं चित्र आणि आत्ताचं चित्र. आणखीन एक चित्र दाखवतं. तर या ठिकाणी एक मुलगा बसलेला आहे, निराश होऊन बसलेला आहे असं आपल्याला वाटतं, परंतु काही लोकांना वाटू शकेल की ते फार विचार करतोय, काही लोकांना वाटेल तो झोपलेला आहे. तर अशा पद्धतीचे जे मनातले विचार असतात ते विचार कसे येतात, ती कुठल्या पद्धतीने लिहिते, कुठल्या पद्धतीने बघते, याच्यावर ही टेस्ट इथं अवलंबून होते. आता ही जी 3 चित्र आपण बघितली, तर अशी चित्र त्या व्यक्तिमत्वांना इथं दाखवले जातात, फोटो दाखवले जातात आणि त्यांच्या मनातले विचार लिहून काढायला सांगितले जातात. अशा पद्धतीची टेस्ट आहे, त्याला थीमॅटिक ॲप्रिसिएशन टेस्ट असं म्हटलं जातं. तर या टेस्टनुसार या ठिकाणी व्यक्ती कुठल्या दृष्टीनं विचार करते हे इथं निश्चित केलं जातं आणि त्यावर ती व्यक्ती कोण होणार आहे, नेमकी पुढे काय होऊ शकेल, त्याच्याकडे अचिव्हमेंट आहे का, अशा प्रकारचा सिद्धांत इथं मांडलेला आहे. थोडक्यात या ठिकाणी कार्यसिद्धी या मूलभूत प्रेरणा असतात. ज्या व्यक्तिमत्वांकडं कार्यसिद्धी प्रेरणा जास्त प्रमाणात असतात त्या व्यक्ती उद्योजक बनतात, ज्याच्याकडे कमी असतात ते उद्योजक पडायच्या भानगडीत तिथं पडत नाहीत. अशा प्रकारचा सिद्धांत डेव्हिड मॅकक्लेलँड यांनी मांडलेला आहे. हा देखील अभ्यासाच्या दृष्टीनं, आपल्या उद्योजकतेच्या अभ्यासाच्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचा सिद्धांत मानला जातो.